स्वराज्य तोरण समितीच्या वतीने दौलताबाद देवगिरी किल्ला या ठिकाणी स्वराज्य प्रेरणा दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। भोसले घराण्याचे राहुल भोसले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दौलताबाद किल्ला हिंदूंच्या अधिपत्याखाली होता, परंतु तो 1629 मध्ये निजामाने ताब्यात घेतला। त्यावेळी राजमाता जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधव, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, दोन भाऊ अचलौजी राजे आणि रघुजी राजे तसेच इतरांची निजामाने दौलताबाद किल्ल्यावर विश्वासघाताने हत्या केली होती। त्यावेळी राजमाता जिजाऊंच्या पोटी 2 महिन्यांचे शिवाजी महाराज होते। या घटनेच्या स्मरणार्थ स्वराज्य तोरण समितीच्या वतीने 25 जुलै रोजी दौलताबाद येथे स्वराज्य प्रेरणा दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। भोसले घराण्याचे राहुल भोसले यांच्या संकल्पनेतून हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आरती देखील करण्यात आली आणि किल्ल्यातील माती कपाळाला लावण्यात आली। त्यानंतर प्रेरणा स्तंभाचे काल्पनिक प्रतिकृती स्तंभ एका वाहनात ठेवून दौलताबाद ते माळीवाडा पर्यंत रॅली देखील काढण्यात आली। यानंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये मान्यवर संत महंत यांच्यासह राहुल भोसले, संजय बारगजे, हरिभक्त पारायण मेटे महाराज, श्रवण चैतन्य महाराज, सुदर्शन महाराज यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। या स्तंभाच्या माध्यमातून दौलताबाद किल्ल्याचा वर्षानुवर्ष दडलेला इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दौलताबाद किल्ल्यावर आधारित 3 पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद। देवगिरी किल्ल्याचा आणि एकूणच या मराठवाड्याचा स्वराज्याशी छत्रपती शिवाजी महाराजांशी जे काही नातं आहे ते जगासमोर आलं। या किल्ल्याचा खरा इतिहास, या किल्ल्यावरती घडलेल्या घटनांमुळे जी स्वराज्याला प्रेरणा मिळाली, त्या प्रेरणेचा खरा इतिहास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेसमोर आला आणि इथे स्वराज्य प्रेरणा स्तंभाची निर्मिती करून हा इतिहास इथून पुढे सगळ्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा। या इतिहासाची उजळणी आपल्या प्रत्येक पिढ्यांनी करावी, इथल्या येणाऱ्या पर्यटकांनी करावी आणि स्वराज्याची ठिणगी या किल्ल्यावरून पडली हे जगास माहिती व्हावं। हे स्वराज्य जे आपण जगतो, जो महाराष्ट्र जगतो, जी अस्मिता महाराष्ट्राची आहे, छत्रपती ही अस्मिता महाराष्ट्राची आहे, स्वराज्य ही अस्मिता महाराष्ट्राची आहे, त्याची प्रेरणा ज्या स्थळापासून निर्माण झाली ते स्थळ आज आपण जगासमोर त्याचा खरा इतिहास घेऊन आलेलो आहोत। तो दिवस ज्या दिवशी ही घटना घडली 25 जुलै 1629, लखुजी राजे, अचलौजी राजे, रघुजी राजे आणि यशवंतराव या चौघांची जी काही निगृण नृशंस आणि विश्वासघाताने निजामाने दरबारात हत्या केली, त्यानंतर जिजाऊचं माहेर, जिजाऊंच्या आई आणि भाऊजाई या चौघांसोबत सती गेल्या आणि त्यामुळे जे काही जिजाऊंच्या मनात एक आक्रोश, एक द्वेष पेटून उठला आणि त्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मागणी केली, माझ्या पोटी पुत्र व्हावा अशी शिवाजीसमोर मागणी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी वाहून दिलं। त्या घटनेचं हे स्थळ आहे, हे आज जगासमोर आलेलं आहे आणि या निमित्ताने ही 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मराठवाड्यातून देखील होते। त्यांच्या आजोळचे सिंदखेड राजा, त्यांचं मूळ कुळ वेरूळ, हे देवगिरी किल्ला जिथे लखुजी राजे 25 वर्ष किल्लेदार होते, हे सगळं आपण जगासमोर घेऊन जात आहोत आणि या निमित्ताने स्वराज्याशी मराठवाडा जो की निजामाचा म्हणून ओळखला जात होता, त्या स्वराज्याशी जोडत आहोत।